तर अजित पवार यांनी साप पोचलाय तसा हल्लाबोल जरांगेंनी केलेला आहे। अजितदादांच्या पक्षाचे नेते मराठ्यांच्या विरोधात आहेत असंही मनोज जरांगे म्हणाले। मराठ्यांविरोधात यांचं मोठं षडयंत्र असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। भुजबळांना खूप वाईट दिवस येणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव संबंधवर जे ओबीसीचे संबंधित ते खराब करण्याचं काम आणि ते पाप छगन भुजबळ करायला लागलाय। त्याच्यामुळे आम्ही आता त्याला महत्त्व द्यायचं कमी केलं आणि एकेजीआर मुळे ते पूर्व पागल झाले, इतकं बावचळण झाले, पिसाळ्या कुत्र्यासारखं झालं, हातबल झालं, त्याला काहीच कळणार नुसतं पळत आहे। फक्त षडयंत्र आणि जाळ कसा पसरायचा, कसा आथरायचा हे काम तो करतो। खूप वाईट दिवस येणार त्याच्या, खूप वाईट, लय वाईट दिवस येणार त्याच्या। अजितदादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात। आता बघा सगळीकडून उठत बिडात मोर्चा काढीत। अजितदादा पुरस्कृतच मोर्चा असणार, ती पण सगळे त्यांचेच नेते असणार, पदाधिकारी पण त्यांचेच असणार। हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे, अजितदादाच्या सुद्धा चाललेलं आहे। फक्त ते अजितदादाला तोंडवर जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातावर हात हाणून बोलतात, म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे आहेत। तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा। एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल। तुम्ही साप पोचलेत, हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहेत। जरांगेंकडून राहुल गांधींचा दिल्लीचा लाल्या असा उल्लेख करण्यात आलेला आहे। दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्यांना टार्गेट करा असं मनोज जरांगे म्हणाले। तर जरांगे लहान वयातील बाल्या त्यांना तसेच शब्द कळतात असं वडेट्टीवार म्हणाले। जशी जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। काहीतरी ओबीसीच्या नावाखाली वडेट्टीवारला सटल व्हायचं राजकारणात। म्हणजे काँग्रेस वडेट्टीवार यांच्या माध्यमातून मराठा समाज टार्गेट करते। हो, लाल्या, दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्याला टार्गेट करा म्हणून। त्याचे दुष्परिणाम लगेच उमठायला लागले। आता कालपासून लगेच विदर्भातून तिकडून मेसेज यायला लागले की ओबीसीच्या नावाखाली ह्यो काँग्रेसचा मोर्चा आहे आणि तो काँग्रेसमध्ये त्याचं बस्तान बघायला बघतोय। मराठ्यांचे